अजूनही माझ्या कानात ना तो आवाज घुमतोय गाडीचा, जेव्हा गाडीचा छोटासा एक ॲक्सिडेंट झाला, तोही एका रिक्षावाल्याच्या चुकीमुळे. आणि तेव्हापासून ना माझा इतका मूड ऑफ झाला होता. लगेच आम्ही शोरूमला गेलो, तिथे गाडी वगैरे दाखवली आणि त्यानंतर या इतक्या साऱ्या या अशा खराब झालेल्या गाड्या पाहून वाटलं की आपला जीव जास्त इम्पॉर्टंट आहे या गाड्यांपेक्षा. त्यानंतर इथून आम्ही गेलो स्मार्ट बाजारमध्ये. एक गिफ्ट आम्हाला घ्यायचं होतं, ते घेऊन घरी आलो. राजनंदिनी आपली तिच्या फेवरेट गेममध्ये बिझी झाली. तर आजही तुमच्याशी ड्रेस शेअर करते. तिन्हीसुद्धा ड्रेस खूप सुंदर आहेत. यांचं जे वर्क केलेलं आहे ते सुद्धा खूप छान आहे आणि हे बॉटमचं वर्क पाहू शकता किती सुंदर आहे. त्यानंतर हा जो ड्रेस आहे ना, याचा कलर खूप उठून दिसतो आहे. त्याच्यावरचं फ्रंटचं डिझाईन असू देत, हातावरचं डिझाईन असू देत किंवा त्याच्या ओढणीवरचं डिझाईन असू देत, सगळंच टॉप क्लास आहे. आणि हा एक कॉटनचा ना कॉर्सेट आहे. खूप सुंदर क्वालिटी आहे आणि या समर सीझनमध्ये तर बेस्ट आहे. स्क्रीनवर आणि कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक दिलेले आहे, चेक करा. इव्हनिंगला राजनंदिनीचे हेअर कट करण्यासाठी गेले होते आणि अचानक असं मनात आलं की ब्रेड जाम टोस्ट खाऊन किती दिवस झालेत, म्हणून जवळजवळ 1.5-2 महिन्यांनी आज ब्रेड घरी आणला होता आणि मग मी घरी बनवलं ते. जामचीसुद्धा छोटीशी बॉटल घेऊन आलो होतो कारण ते लगेच संपवायचं होतं आम्हाला. नरेंद्रनसाठी चहा बनवला, राजनंदिनीला आणि नरेंद्रना खायला दिलं. आणि हा हेअर कट केल्यापासून राजनंदिनी खूप क्यूट दिसते. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.